फडणवीसांना भेटणार आहे। त्या दरम्यान एक बातमी अशी येते की सयाजी शिंदे देशमुख कुटुंबियांच्या भेटीला गेलेले आहेत। सयाजी शिंदे धनंजय देशमुखांना भेटतायत। आपल्याला थेट दृश्य बघायला मिळत आहेत। सिने अभिनेते सयाजी शिंदे हे अनेक सामाजिक कार्यांमध्ये म्हणजे अभिनेते तर ते आहेत, वेगवेगळ्या आपल्याला चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये, सिनेमांमध्ये ते दिसतात अभिनय करताना, पण त्याच्या व्यतिरिक्त सामाजिक कार्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा सहभाग राहिलेला असतो। तर ते सिने अभिनेते सयाजी शिंदे हे धनंजय देशमुखांच्या भेटीला गेलेले आहेत। धनंजय देशमुख यांची सांत्वनपर भेट सयाजी शिंदे यांनी घेतली आहे। मसाजोग इथं ते धनंजय देशमुखांच्या भेटी करता गेलेले आहेत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलूया। सुरेश, काय सांगाल या भेटी संदर्भात? सयाजी शिंदे हे बीड जिल्हा दौऱ्यावरती आले होते आणि त्यांनी प्रामुख्याने धनंजय देशमुख यांची भेट घेण्यासाठी आता मस्साजोग इथं पोहोचलेले आहेत। त्यांची सांत्वनपर कुटुंबाची देखील भेट घेतली जाते। त्याचबरोबर संतोष देशमुख यांनी जे गावच्या विकासाच्या अनुषंगाने काम केलेलं होतं, त्याचबरोबर शाश्वत विकास आणि झाडं लावण्याची जी चळवळ हाती घेतली होती त्या संदर्भात देखील चर्चा सुरू आहे। तसेच या गावामध्ये वृक्ष लागवड चळवळ आणि संवर्धन चळवळीमध्ये मी काय सहकार्य करू शकतो अशा पद्धतीने देखील आता चर्चा सुरू आहे। जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या अगोदर अनेक राजकीय नेत्यांनी देखील भेटीगाठी घेतल्या होत्या, मात्र सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे आणि सिने अभिनेते म्हणून आता जी भेट घेतली गेली आणि विशेष मस्साजोग या ठिकाणी येऊन जी भेट घेतली आहे ते सयाजी शिंदे यांनी भेट घेतलेली। या अगोदर आमिर खान यांनी देखील पुण्यामध्ये भेट घेतलेली होती, मात्र प्रत्यक्ष गावामध्ये येऊन तिथं पाहणी करून जी भेट घेतली आहे ती सयाजी शिंदे यांनी भेट घेतलेली। त्याचबरोबर इथला जो गावचा विकास आहे, संतोष देशमुख यांचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित येऊ आणि जी चळवळ आहे ती देखील पुढे घेऊन जाऊ अशा पद्धतीचा देखील शब्द सयाजी शिंदे यांनी दिलेला आहे। त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची समजली जाते। यानंतर आता जवळपास 10 ते 15 मिनिटांपासून ही भेट सुरू आहे। त्यानंतर आता माध्यमांना काय बोलणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे। नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल। धनंजय देशमुख हे सयाजी शिंदे यांच्याशी बोलतायत, त्या दोघांमध्ये संवाद सुरू आहे। सयाजी शिंदे हे बीड दौऱ्याला आलेले होते आणि त्यावेळेला धनंजय देशमुख यांच्या कुटुंबियांची मसाजोगमध्ये जाऊन भेटावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि ते स्वतः गेले देखील आहेत। मसाजोगमध्ये ही आता भेट आणि बैठक सुरू आहे। थेट प्रक्षेपण आपण पाहत होतो। आता या दोघांपैकी कुणी किंवा हे दोघं देखील प्रसारमाध्यमांशी बोलतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। अर्थात ही सांत्वनपर भेट आहे। आत्ता देशमुख कुटुंबासोबत जे काही घडलंय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर ते सगळं सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांवर सयाजी शिंदे बघता आहेतच।